नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यातील प्रकरण क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याची क्वेश्चन बँक जी दिलेली आहे ती उत्तरासहित अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पहिला प्रश्न आपला असा आहे की दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता तुम्हाला स्क्रीनवर गाळलेल्या जागा म्हणजे विधाने आणि त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी ज्याची उत्तरं आहेत त्या उत्तरांखाली लाल खुणा तुम्हाला केलेल्या दिसतील. पहिला आकडा आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. याच्यामध्ये 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि त्यातलं उत्तर आहे व्हॉल्टेअर, यास म्हणता येईल. नंतर दुसरा आपला असा प्रश्न आहे की आर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ आणि ह्याचं उत्तर आहे मायकल फुको. तिसरा आपला असा आकडा आहे की द्वंद्ववादी विचारप्रणाली ही जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल याने मांडली, हे त्याचं उत्तर आहे. आणि चौथा प्रश्न आपला असा आहे, चौथा आकडा आपला असा आहे 20व्या शतकात फ्रान्समध्ये उदयास आलेल्या आणि त्याचं उत्तर आहे ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. आणि 5वा क्रमांक आपला असा आहे की वर्गसंघर्षाचा इतिहास हा त्याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स याने मांडला. म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात आणि या 4 पर्यायापैकी योग्य ते उत्तर तुम्हाला लिहायचे असते. त्याच्यानंतर पुढचा ब आकडा आपला जो असतो त्याच्यामध्ये पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. याच्यामध्ये तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या असतात आणि त्यापैकी एक जोडी चुकीची असते. मग पहिल्या आकड्यामध्ये कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड ही चुकीची जोडी आहे. आणि दुसऱ्या आकड्यामध्ये रेने देकार्त आधुनिक इतिहासाचा जनक ही चुकीची जोडी आहे. तिसऱ्यामध्ये ॲनल्स प्रणाली ब्रिटिश इतिहासकार ही चुकीची जोडी आहे. सर्वच्या सर्व वाचून न दाखवता मी फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये काय उत्तर आहे हे फक्त समजावून सांगत आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपला असा आहे की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. याच्यामध्ये तुम्हाला पहिला आकडा असा दिलेला आहे संकल्पचित्राचा की इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा. 2 मार्कासाठी तुम्हाला 4 चौकोन दिलेले असतात आणि त्या 4 चौकोनामध्ये तुम्ही ते उत्तरं लिहायची असतात. याच्यामध्ये उत्तरामध्ये तुम्हाला मी 6 चौकोन दिलेले आहेत आणि त्या 6 पैकी तुम्ही कोणतेही 4 लिहायचे आहेत. मग त्याच्यामध्ये पुरातत्व, अभिलेखागार, वंशावळीचा अभ्यास, नाणकशास्त्र, हस्तलिखितांचा अभ्यास, भाषा रचनाशास्त्र. नंतर तुम्हाला दुसरा आकडा त्यातला आहे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. मग याच्यामध्ये तुम्ही त्या चौकोनामध्ये रेने देकार्त, जॉर्ज विल्हम फ्रेडरिक हेगल, व्हॉल्टेअर आणि लिओपोल्ड व्हॅन रांके असं उत्तर लिहायचं आहे. तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की तक्ता पूर्ण करा. याच्यामध्ये ग्रंथ आणि ग्रंथकार अशा जोड्या तुम्हाला लिहायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिला ग्रंथ आहे हिस्ट्री आणि त्याचा ग्रंथकार आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. दुसरा ग्रंथ आहे डिस्कोर्स ऑन दी मेथड आणि ह्याचा ग्रंथ आहे रेने देकार्त. तिसरा ग्रंथ आहे दास कॅपिटल आणि तो ग्रंथ लिहिला आहे कार्ल मार्क्स याने. चौथा ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज आणि त्याचा ग्रंथकार आहे मायकल फुको. यानंतर तुम्हाला दुसरा आकडा असा दिला आहे की व्यक्ती दिले आहेत एका ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तींची वैशिष्ट्य तुम्हाला लिहायची आहेत. मग पहिली व्यक्ती आहे
वॉल्टेअर. आणि या वॉल्टेअरचं वैशिष्ट्य काय आहे, तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं त्याला म्हटलं आहे. दुसरी व्यक्ती आहे सीमा दी बुवा. आणि यांचं वैशिष्ट्य आहे की या स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात यांच्यापासून झाली आहे. तिसरी व्यक्ती आहे मायकल फुको. आणि मायकल फुकोचं वैशिष्ट्य आहे की त्याला ज्ञानाचे पुरातत्व हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. कार्ल मार्क्स ही चौथी व्यक्ती आहे. आणि कार्ल मार्क्स यांचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्यांनी संघर्षाचा सिद्धांत मांडलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्याला पुढचा प्रश्न अभ्यासाचा आहे आणि तो म्हणजे टिपा लिहा. आता टिपा लिहा यामध्ये आपल्याला ॲनल्स प्रणाली याविषयी माहिती लिहायची आहे. मग आता ॲनल्स प्रणाली ही आधुनिक इतिहास लेखनाची प्रणाली असून 20व्या शतकाच्या सुरुवातीला ती फ्रान्समध्ये उदयाला आली. म्हणजे ती कुठे उदयाला आली हे आपल्याला प्रथम लिहायचे आहे. नंतर ही इतिहास लेखन प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी सुरू केली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा प्राप्त झाली. या प्रणालीमध्ये इतिहासाचा अभ्यास केवळ राजे, महान नेते तसेच त्यांच्या संदर्भाने राजकारण, मुत्सद्देगिरी किंवा राजकीय घडामोडी आणि युद्धे यावरच केंद्रित न करता त्या काळातील हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, दळणवळण, तंत्रज्ञान, संपर्क साधने तसेच सामाजिक विभागणी व समूहांची मानसिकता यासारखे विषय देखील अभ्यासणे महत्त्वपूर्ण मानले जाऊ लागले. म्हणजे ॲनल्स प्रणालीमध्ये काय महत्त्वाचं आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. दुसरी टीप आहे आपली द्वंद्ववाद. याच्यामध्ये जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगल या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव्याचा तर्कशुद्ध मांडणीसाठी द्वंद्ववाद ही विचार पद्धती मांडली आहे. हेगलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता तिची दोन विरोधी प्रकारात वर्गवारी करावी लागते. उदाहरणार्थ खरे खोटे, चूक बरोबर, चांगले वाईट या प्रकारे विचार करण्याच्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा म्हणजे विरोध दर्शवणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. आणि या दोन्ही सिद्धांताच्या तर्काच्या आधारे उहापोह केल्यानंतर म्हणजे चर्चा केल्यानंतर या दोन्हींचे सार ज्यामध्ये सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वय साधणारी अशी मांडणी केली जाते. म्हणजे असं थोडक्यात द्वंद्ववाद म्हणजे काय हे आपल्याला इथे स्पष्ट लिहायचे आहे. यानंतर तिसरी आपली टीप आहे इतिहासकार. इतिहासातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहासातील घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला आपण इतिहासकार असं म्हटलं जातो. म्हणजे प्रथम आपल्याला इथे इतिहास लेखन काय हे लिहायचे आहे आणि त्याच्यानंतर इतिहास लेखन करणारा जो संशोधक असतो त्याला इतिहासकार म्हटलं जातं हे लिहायचं आहे. यानंतर भूतकाळातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकपणे संशोधन करून इतिहासकार इतिहासाची मांडणी करतो. घडलेल्या प्रत्येक घटनेची नोंद करून तिचे ज्ञान मिळवण्यास मर्यादा येतात. त्यामुळे इतिहासकार त्याला वाचकापर्यंत जे पोहोचवायचे आहे त्या दृष्टिकोनातून चौकटीत बसतील अशा काही घटनांची निवड करतो. आता त्यासाठी उदाहरणसुद्धा आपल्याला द्यावे लागणार आहे. एखाद्या इतिहासकाराला शिवाजी महाराजांचा इतिहास वाचकापर्यंत पोचवायचा असेल तर तो त्याच्या समकालीन राज्यकर्त्यांचा अभ्यास करतोच, मात्र इतिहासाची मांडणी करताना तो शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून तत्कालीन कालखंडाची मांडणी करतो. विशिष्ट वैचारिक दृष्टिकोनातून इतिहासकार निवडक घटनांची मांडणी करतो. या सर्व गोष्टींवर त्याची लेखनाची शैली निश्चित होते. म्हणजे इतिहासकार ही टीप लिहिताना आपल्याला त्याच्यामध्ये उदाहरण दिलं तर ती जास्त व्यवस्थित आपल्याला समजून सांगता येते आणि ती पटतेसुद्धा. रेने देकार्त या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनाकरता वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेष करून
कागदपत्रांची विश्वासार्हता तपासणे आवश्यक आहे या मताचा आग्रह धरला. त्याने डिस्कोर्स ऑफ दी मेथड हा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्याने एखाद्या गोष्टीची सत्यता निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत ती स्वीकारू नये हा नियम मांडला. शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने हा नियम महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे आपल्याला त्या दिलेल्या टिपेमध्ये काय महत्त्वाचं आहे हे तिथं लिहिणं गरजेचं आहे. यानंतर आपण बघणार आहोत की पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. मग ह्याच्यामध्ये पहिला आकडा असा आहे की इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. मग का करता येत नाही? तर वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि निरीक्षण यांचा वापर करून सार्वकालीन नियम मांडणे शक्य होते. इतिहास संशोधनात घटना या इतिहासात घडून गेलेल्या असतात व आपण निरीक्षणासाठी तेथे नसतो. आता या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. एखाद्या विशिष्ट घटनेवरून इतिहासात सार्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नसते. म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर आपल्याला करता येत नाही. नंतर दुसरा आकडा त्यात असा आहे की व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटले जाते. व्हॉल्टेअरच्या मते इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. त्यातला दुसरा आकडा आहे की तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला. म्हणून व्हॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हणतात. आपण जेव्हा इतिहासाची उत्तरं लिहितो ना विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, त्यावेळेस ती लिहित असताना आकडे टाकणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण की प्रत्येक मुद्दा हा आकड्यानुसार स्पष्ट केला तर ते जास्त लवकर समजतं. यानंतर आपण पाहणार आहोत तिसरा आकडा, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. याच्यामध्ये पहिला आकडा असा लिहायचा आहे, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमॉन दी बोव्वार या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. सिमॉन दी बोव्वार यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आणि यातला पुढचा चौथा आकडा असा आहे, मायकल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. यामध्ये पहिला आकडा आपण असं लिहिणार आहोत की मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजे बदलांचं स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. यानंतर एक उतारा आपल्याला दिलेला आहे आणि त्या उतार्यानुसार आपल्याला उताराचा अभ्यास करून त्यातील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. उतारा तुम्हाला समोर दिसतोच आहे आणि त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली? आणि त्याचं उत्तर असं आहे, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. दुसरा आकडा असा आहे, सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या ग्रंथालयात आहे? सर्वाधिक प्राचीन शिलालेख फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध ग्रंथालयात आहे. तिसरा प्रश्न असा आहे, शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा. आणि इथे तुमचे मत लिहायचे आहे आणि त्याचं उत्तर असं आहे, अनेक ऐतिहासिक घटना वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये जतन केलेल्या आहेत.
दुसरा आकडा त्याचा आहे की हे शिलालेख आपल्या समकालीन राजकीय तसेच सामाजिक आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतात. याचाच अर्थ शिलालेखांद्वारे महत्त्वाची व विश्वासार्ह ऐतिहासिक माहिती मिळत असल्यामुळे शिलालेख हे इतिहासाचे महत्त्वाचे साधन ठरते. पुढचा आपला प्रश्न आहे की थोडक्यात उत्तरे लिहा. याच्यामध्ये आपला पहिला आकडा असा आहे की कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांताचा सिद्धांत संघर्षाचा सिद्धांत स्पष्ट करा. मग प्रस्तावनेमध्ये आपल्याला इतिहासाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली कार्ल मार्क्स याने अस्तित्वात आणली. या 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याने वर्ग सिद्धांत मांडला. कार्ल मार्क्सची मतं आपल्याला इथे लिहायची आहेत की त्याच्यामध्ये पहिला आकडा आपण असं लिहिणार आहोत की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. दुसऱ्यामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागवण्याकरता उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि त्यांच्या मालकीवर माणसामाणसातील नातेसंबंध अवलंबून असतात. तिसऱ्यामध्ये समाजातील विविध घटकांना ही उत्पादनाची साधने सारख्या प्रमाणात मिळत नाहीत. याचा परिणाम म्हणजे समाजात वर्ग निर्माण होतात. त्यामुळे सामाजिक विषमतेतून या वर्गामध्ये संघर्ष दिसून येतो. मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. यामध्ये ज्या वर्गाच्या हाती उत्पादनाची साधने असतात तो वर्ग इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, असा विचार त्याने मांडला. मार्क्सने हा वर्ग सिद्धांताचा विचार दास कॅपिटल या आपल्या ग्रंथात मांडला आहे आणि त्याचा निष्कर्ष आपल्याला असा लिहायचा आहे की अशा रीतीने कार्ल मार्क्स याने आपल्या वर्ग सिद्धांताद्वारे जगाला इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिलेला आहे. दुसरा आकडा आपला असा आहे की आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती. मग याच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला इतिहासातील उपलब्ध पुराव्यांचे संशोधनाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात हे लिहावे लागेल. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये आपल्याला इथे सांगायची आहेत. आधुनिक इतिहास लेखन पद्धती ही शास्त्रशुद्ध असून तिची सुरुवात प्रश्नांची योग्य मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न भूतकाळातील विविध मानवी समाजातील लोकांनी विशिष्ट काळात केलेल्या कृतीविषयी असल्याने ते मानव केंद्रित असतात आणि या कृतींचा संबंध देवदेवतांच्या कथा किंवा दैवी घटना यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न या इतिहासामध्ये केला जात नाही. मांडलेल्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वसनीय पुराव्यांचा आधार असल्याने इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. इतिहासातील मानवाच्या वाटचालीचा वेध घेण्यासाठी भूतकाळात मानवाने केलेल्या कृतींचा आधार घेतला जातो. निष्कर्ष आपल्याला इथे असा लिहायचा आहे की अशा रीतीने आधुनिक इतिहास लेखनामध्ये शास्त्रशुद्धता आणि तर्कसुसंगता असल्याचे दिसून येते. यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला असा बघायचा आहे की स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. यामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसऱ्या आकड्यामध्ये इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सिमॉन दी बोव्वार हिने मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. नंतर आपण पुढचा प्रश्न असा बघणार आहोत की लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करायचा आहे. त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला लिहायचं आहे की 19व्या शतकामध्ये बर्लिन विद्यापीठातील इतिहासतज्ञ लिओपोल्ड व्हॉन रांके याने इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीविषयक सांगितले आहे. त्याने चिकित्सकपणे इतिहासातील घटनेच्या सत्यतेच्या शोधावर भर दिला आहे. यामध्ये
मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती अधिक महत्त्वाची असते असे ठामपणे मांडले. ऐतिहासिक घटनासंदर्भातील सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले असून या पद्धतीने ऐतिहासिक घटनेच्या सत्यापर्यंत पोहोचणे शक्य आहे असा विश्वासही त्याने व्यक्त केला आणि त्याच लेखनातील काल्पनिकतेवर टीका केली. पुढच्यामध्ये त्याच्या विविध लेखांचे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये संकलन केले आहे. त्याचा निष्कर्ष आपल्याला असा लिहायचा आहे की अशा रीतीने रांके याने चिकित्सक पद्धतीने इतिहास लेखन करण्यावर भर दिला. त्याच्या पुढील आपला प्रश्न असा आहे की इतिहास संशोधन पद्धतीत इतिहासाची मांडणी करण्याचे टप्पे लिहा. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमाने सुसंगती लावून त्यांचे आकलन करून घेण्याच्या उद्देशाने इतिहास संशोधन व लेखन केले जाते आणि ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. यानुसार इतिहासाची मांडणी पुढील टप्प्यांना अनुसरून केली जाते. आकडा इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे, उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक माहितींचे संदर्भ तपासणे. ऐतिहासिक माहितींचे संकलन करणे, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे व त्यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे. विशिष्ट ऐतिहासिक घटनाविषयक उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ आकलन करणे. शिवाय ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य अशा प्रश्नांची मांडणी करणे. आणि शेवटी या प्रश्नांना अनुसरून संभाव्य परिकल्पना मांडणे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण इतिहास व राज्यशास्त्र यातील पहिला धडा याची जी क्वेश्चन बँक आहे ती उत्तरासहित अभ्यासली. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.